ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. 1500 नको, दार उघड बा, दार उघड, अरे दार उघड बा, दार उघड. शिंदे सरकारचं करायचं काय? अरे शिंदे सरकारचं करायचं काय? जय 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 भवानी, अरे जय 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 भवानी. महिलांना न्याय द्या, नराधमाला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, नराधमाला राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या. गृहमंत्र्यांचं करायचं काय? बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा तसेच राष्ट्रवादी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जात आहे. उल्हासनगर शहरातही महाविकास आघाडीकडून श्रीराम चौकात ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा द्या, आरोपीला फाशी द्या असा आशयाचे पोस्टर या आंदोलनात झळकले. यात आंदोलनात धनंजय बोडारे, रोहित साळवे, भगवान भालेराव, दिलीप मिश्रा, जया तेजी, अंजली साळवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप दुःखित घटना एक ना एक दिवस आपल्याला ऐकू येत आहे. तर जे मुलींसंग खेळत आहे त्यांचा खेळ आपण केला पाहिजे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे, मुलींना न्याय भेटलाच पाहिजे, न्याय भेटलाच पाहिजे. बलात्काराच्या आणि लैंगिक अत्याचाराचा आम्ही या घटनांचा आम्ही महिला काँग्रेस उल्हासनगर शहर जिल्हा हे निषेध करत आहोत. आत्ताच्या महिला, आत्ताच्या मुली म्हणा, अगदी लहान वयाच्या या वयाची मर्यादाच राहिलेली नाही. हल्ली 3 वर्षाची असू दे, 10 वर्षाची असू दे, 20 वर्षाची असू दे किंवा 70 वर्षाची महिला असू दे, ती सुरक्षितच नाही आहे. ती ट्रेनमध्ये सुरक्षित नाही आहे, ती शाळेत सुरक्षित नाही आहे, ती हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही आहे. मग आम्ही महिलांनी करायचं काय? आम्हाला या सरकारकडून हीच मागणी आहे की त्यांनी एक तर महिला सुरक्षा द्यावी, नाहीतर मग सरकारला राजीनामा द्यावा. आम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतो की त्यांनी राजीनामा द्यावा, कारण ते सक्षमच नाही आहेत महिला सुरक्षामध्ये. ते अगदी अतिशय निष्फळ ठरलेले आहेत. म्हणून आम्हाला त्यांचा राजीनामा पाहिजे. आणि महिला काँग्रेस कमिटी, उल्हासनगर महिला काँग्रेस कमिटी या सर्व घडलेल्या घटनांचा, महिला अत्याचार विरुद्धचा तीव्र निषेध करत आहोत. निषेध निषेध निषेध. बदलापूरला झालेली जी घटना आहे नुकतीच, ती अत्यंत निंदनीय आहे. सगळीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित भाची योजना अशी हवी आहे. कारण आज आपण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जे प्रकार घडत आहे, काल अंबरनाथला सुद्धा एक घटना घडली, 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. तर हे सगळीकडे जे हे चालू आहेत अत्याचार लहान मुलींवर खास करून, तर मुली शाळेत देखील सुरक्षित राहिलेल्या नाही. तर मुलींना पाठवायचं कुठे? आज मी बघितलं की आतापर्यंत मुली एकट्या शाळेत जात होत्या, पण आता प्रत्येक आई मुलीला सोडायला शाळेत जाते. तर आता शाळेत जर मुली सुरक्षित नसतील तर याचं काय करायचं? कधीतरी शाळेबद्दल मुलींना असं काही वाटलं होतं का? पण आता खूपच भयानक प्रकार घडून राहिले.
आणि सरकार नुसतं बघत आहे. तिची आई, बल्लापूरच्या मुलीची आई, ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला गेली. ती पण 12 तारखेला घटना झाली, 16 तारखेला दाखल होते, कारण मुख्यमंत्र्यांचा 15 तारखेला दौरा असतो म्हणून. तर तिला 11-12 तास तिथे बसवण्यात आलं. ती बाई प्रेग्नंट आहे. तर हे कुठल्या तऱ्हेला चाललेलं आहे? आंदोलनं घेतल्याशिवाय काय ह्या घटना नोंदणी होणार नाहीत का? FIR दाखल होणार नाही आहेत का? या सरकारचा आम्ही सगळेजण निषेध करत आहोत. या सरकारने राजीनामा द्यावा. निषेध निषेध निषेध. लाडकी बहीण सुरक्षा फक्त बोटची कडकी झाली म्हणून बहीण यांच्यासाठी लाडकी होते. शक्ती कायदा आणला, त्याच्यावर राष्ट्रपतींची सही नाही. हे लोक बोलत आहे की आम्ही फास्ट ट्रॅकवर केस आणली, नराधमाला शिक्षा दिली. कुठली अशी ठाणे जिल्ह्यात केस जी झाली, जिला फास्ट ट्रॅकवर येऊन न्याय मिळाला आहे? तर आम्हा महिलांचा एकच प्रश्न असणार की सुरक्षा कधी भेटणार आहे आम्हाला? आणि हे 1500 रुपयाची भीक आम्हाला कधीच मान्य नाही. आम्हाला फक्त सुरक्षा हवी आहे. आज आम्ही जे बदलापुरात घडलेलं कुकर्म आहे, 2 चिमुरड्या मुलींवर 3.5 आणि 4 वर्षाच्या ज्या लहान लहान मुली आहेत त्यांच्यावर घडलेला जो अत्याचार आहे, त्या बदल्यात आम्ही हा निषेध जाहीर करत आहोत. या सरकारने रात्रोरात्रमध्ये अनेक बदल घडवले आहेत, अनेक स्वतःच्या हितार्थ खूप काही घटना घडवल्या आहेत. मग त्या नोटबंदी असो किंवा सरकार बदलणं, आपल्या राज्याचं जे सरकार रातोरात बदललं गेलं आहे, अशा घटना जर या रातोरात करू शकतात, तर महिलांची जी सुरक्षाची गरज आहे किंवा झालेल्या ह्या कुकर्म बदल्यात ज्याला जी शिक्षा मिळाली पाहिजे ती शिक्षा देणं, ह्या गोष्टी का घडत नाहीत? महिलांना 1500 देऊन त्यांना ती आमिष देऊन काही होणार नाही आहे, काही अर्थ नाही आहे, काही उपयोग नाही आहे. महिलांना जी गरज आहे, जी मूलभूत गरज आहे ती म्हणजे सुरक्षा. आज आपल्या शाळा सुरक्षित नाही, आपले दवाखाने सुरक्षित नाहीत. घराबाहेर पडल्यावर मुलीला विचार करावा लागेल अशा घटना घडत आहेत. मग त्या उल्हासनगर असो, बदलापूर असो, पुणे असो किंवा आपल्या इतर देशामध्ये असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, आम्हाला त्यांना हेच प्रश्न आहे की आम्हाला कधी न्याय मिळेल. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.